आज आपण ना हा हलवा फ्राय करणार आहोत. तर ह्याला कोणी संगा असेही म्हणतात. तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर आज आपण हे जे मासे आहेत ना ते अगदी मोजक्या मसाल्यामध्ये आणि जास्त तेलाचा वापर न करता मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. इथे आता मी माझी जी नेहमीची मच्छीवाली आहे तिच्याकडे आली आहे. त्या मावशींकडे मासे नेहमी ताजे असतात. तर ती तुम्हाला हा मासा कसा साफ करायचा तो दाखवणार आहे. या माशाला वर आहे ना खवलं असतात. तर ती खवलं आधी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर साईडचे पंख काढून घ्यायचे आणि नंतर त्याचा जो डोक्याकडचा भाग आहे तो भाग तिने कट करून घेतला. आणि ह्या डोक्याचं तुम्हाला माहिती आहे का, इतका रस्सा छान होतो ना. आमच्याकडे ह्या जे डोक्याकडचे भाग असतात ना त्याचा रस्सा किंवा चटणी केली जाते. तर आता तिने ते त्यातला जो नको तो भाग काढून टाकला आहे आणि त्याचे तिने 2 तुकडे करून मला दिले आहेत आणि त्याच्या पोटातली घाण काढली. आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे ना ते गाभोळी आहेत. ती काय काय लोकं असं फ्राय करून खातात म्हणून तिने काढून दिली आहे. आणि ह्याचे आता तिने पातळ असे काप केले आहेत. तर मी इथे आता आणलं आहे मार्केटमधून आणि त्याला मीठ लावून घेणार आणि 15 ते 20 मिनटं मी तसंच त्याला मीठ लावून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ते चांगले धुवून मग आपल्याला नंतर त्याला मसाला लावून घ्यायचा आहे. तर इथे आता मी स्वच्छ धुतले आहे. 10-15 जवळजवळ 20 मिनटं झालेली आहेत. आणि इथे आता त्याच्यासाठी लागणारा मसाला बघूया. इथे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतली आहे. त्याच्यानंतर ह्याला ना आलं लसूण पेस्ट लावणे फार महत्त्वाचं आहे, की ह्या माशाला एक वेगळा वास असतो. तर त्याच्यासाठी मी ते आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे. ती जवळजवळ 2 चमचे आहे. 2 चमचे म्हणजे 2 थोडेसे मोठे चमचे. आणि नंतर इथे मी माझा घरचा मालवणी मसाला 2 चमचे घेतला आहे. त्याच्यानंतर हे जे दिसतं आहे ते तुम्हाला म्हणजे कोकमचा रस, म्हणजेच आम्ही त्याला आगूळ असं म्हणतो. तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण त्याऐवजी घेतला तरी चालेल. आणि आता हे सगळे मसाले मी मस्तपैकी असे मिक्स करून घेतले आणि आपण त्या माशांना लावून घेणार आहे. आणि ह्याला ना तो चांगला असा लावून घ्यायचा आणि लावल्यानंतर ना थोडंसं मसाले मुरत ठेवायचे असतात. त्यामुळे काय होतं, मसाले त्या पूर्ण माशाच्या आतमध्ये उतरतात आणि त्या माशाला छान चव येते. तर मी आता हे सगळे मसाले ना त्या माशांच्या जे आपण कापून ठेवले आहेत तुकडी, आम्ही त्याला तुकडी म्हणतो माशाची, तर त्याला सगळे असं लावून घेणार आहे व्यवस्थित. आणि मी आता ना जास्त वेळ ठेवणार नाही, 15-20 मिनटं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता. मी लगेच ते आता मला पाहिजे आहेत म्हणून मी म्हणजे भाजायला घेणार आहे. तर इथे मी आता एक पाव कप मी इथे रवा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलं. तर इथे मीठ जे वापरलं आहे ना ते फक्त रव्यापुरतीच मीठ घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यात या मसाल्याला जरा चव येण्यासाठी मी त्याच्यामध्ये ही काश्मीरी मिरची पावडर पण थोडी घातली आहे आणि तिला चांगली मिक्स करून घेते. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले जो मासा आहे तो चांगला व्यवस्थित असा घोळवून त्याला चांगला दाबून तो जो रवा आहे ना लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण ते भाजायला घेणार आहोत. तर इथे आता मी सध्या आता ह्या रव्यामध्ये चांगले लावून घेते. तर इथे बघा असा तो पूर्ण त्याचा रव्याचा वर कोट आला पाहिजे, असे रवा लावला गेला पाहिजे. तर मी आता हे माझे सगळे लावून झाले आहेत. तर मी इथे लोखंडी तवा घेतला. आता मी हे तळणार नाही आहे, म्हणजे अगदी जास्त तेल घालून, कारण तेल पण वाया जातं आणि तेल शरीराला चांगलं नसतं. तर इथे जे मी तेल वापरलेलं आहे ना ते लाकडी घाण्याचं तेल आहे आणि ते आम्ही 2 चमचे घातलेले आहे, कारण मला जास्त तेल घालून तळायचं नाही आहे. तर त्यामुळे मी इथे ते भाजून घेणार आहे. जसं लागेल तसं आपल्याला चमच्याने त्याच्यामध्ये तेल घालून भाजून घ्यायचे. तर इथे मी आता पुन्हा 1 चमचा, थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी इथे 1 चमचा तेल घातलं आहे आणि एका साईडने व्यवस्थित भाजले की मग ते दुसऱ्या साईडने इथे मी आता परतून घेते. परतल्यानंतरही आपण थोडंसं खालच्या साईडला जर वाटलं की तेल नाही आहे खाली तव्याला, तर 1 चमचा आपण तेल घालायचं आहे. तर इथे आधी मी हे चांगले परतून घेते. हा मासा ना तुम्ही नक्की करून बघा. फक्त याला आलं लसूण पेस्ट आणि थोडासा तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तिखट घाला. आलं लसूण पेस्ट मात्र लावणे फार गरजेचं आहे, कारण त्यामुळे माशाची चव अजून छान येते. तर मी इथे पुन्हा 1 चमचा तेल घातलं आणि ते चांगले आता बघा मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे.
आणि अगदी कमी तेलात. बघा तुम्हाला तेल जास्त दिसणारच नाही याच्यामध्ये. तर मी आता हे माझे झालेले आहेत. तर हे जे मासे आहे ना, तुम्ही भातासोबत म्हणजे आणि जर भाकरी किंवा चपाती याच्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही आणून करून बघा आणि कसे लागतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. अगदी मोजक्या मसाल्यामध्ये मी हे बनवले आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.